निगेटिव्ह भूमिकेमधून ही अभिनेत्री आपल्याला आधी पण दिसली आहे. एक्झॅक्ट ह्याच वाक्याचं खरं तर प्रेशर मला वाटत होतं जेव्हा मी ही भूमिका स्वीकारली. तर इथे बेसिकली इट्स नॉट कम्प्लिटली निगेटिव्ह कारण इथे सिच्युएशन कदाचित निगेटिव्ह होऊ शकते. जर वहिनी खूप कष्टाने एक घर उभं करते किंवा सगळ्यांना काटकसर करायला लावते तर मग ते शिल्पीला नाही आवडत. हॅलो, मी खर्च करते, मला आवडतं राहायला छान, तुम्हाला नाही आवडत तर तो तुमचा प्रॉब्लेम. क्षेत्राची गरज पण आहे, पण अदरवाईज मला सलॉनमध्ये जाऊन ते 5-5 तास बसायला पण खरं तर कंटाळा येतो. सतत एक वेगळे पण तिला दाखवायचं आहे, स्वतःमध्ये आहे. मग ते कपड्यांच्या बाबतीत असो किंवा ॲटिट्यूडच्या तिच्या बाबतीत असो. बहिणी, तू दिवसभर घरातच असतेस, मग तू कुठून आणणार आहेस पैसे? ऐक ना, जरा चहा टाक ना सगळ्यांसाठी. पैसे वाचवायला नाही ग, पैसे कमवायला अक्कल लागते. निगेटिव्ह शेड्समध्ये ही अभिनेत्री तुम्हाला ह्याआधी देखील दिसली असेल. आत्ता तू चाल पुढे या मालिकेतून ती पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येते. माझ्यासोबत धनश्री आहे. खूप स्वागत आहे तुझं लोकमत. हाय, थँक्यू. तर एक तर बऱ्याच दिवसांनी भेटलो आहे. तुमचं आधीचं शूट आउट ऑफ मुंबई असायचं, त्याच्यामुळे कधी भेटणं झालं नाही. पण या मालिकेच्या निमित्ताने आज आम्ही तुला सगळे भेटतोय. सगळ्यात आधी ग्रे शेड पुन्हा घेऊन आली आहेस, तर त्याच्याबद्दल तुला विचारायला आवडेल की जेव्हा ह्या मालिकेसाठी पण तुला ग्रे शेडची भूमिका विचारली तेव्हा काय रिॲक्शन होती तुझी? एक्झॅक्टली आत्ता तू जे म्हणतीयस की निगेटिव्ह भूमिकेमधून ही अभिनेत्री आपल्याला आधी पण दिसली आहे. एक्झॅक्ट ह्याच वाक्याचं खरं तर प्रेशर मला वाटत होतं जेव्हा मी ही भूमिका स्वीकारली. कारण आधीचं पण आउट अँड आउट निगेटिव्ह होतं नंदिता हे कॅरेक्टर. तर आता इथे थोडंसं गोष्ट वेगळी, म्हणजे तिकडे ग्रामीण बाज होता, लुक वेगळा होता. सो इथे आउटरमध्ये मला खूप फायदा मिळाला आहे, म्हणजे टू पोर्ट्रे डिफरंटली. पण एक अभिनेत्री म्हणून काय, तर मग परत ते प्रेशर आहेच की आपण आधी पण निगेटिव्ह केलं आहे, मग आत्ताही तसं आहे साधारण. तर मग आपण काय वेगळं देऊ शकतो प्रेक्षकांना. तर इथे बेसिकली इट्स नॉट कम्प्लिटली निगेटिव्ह कारण इथे सिच्युएशन कदाचित निगेटिव्ह होऊ शकते. सो शिल्पी एक अत्यंत नॉर्मल घरातली मुलगी आहे, फार आर्थिक परिस्थिती काही फार बरी आहे अशा फॅमिलीतनं नाही आहे ती. पण शॉक खूप मोठे आहेत तिचे. म्हणजे ती 10,000 कमवत असेल तर त्यातले 8-9,000 तिला स्वतःवरच खर्च करायला आवडतात. ऑल्सो ती सेल्फ सेंट्रिक मुलगी आहे. तिला बाकी कोणाचा फार विचार येत नाही. मग जर वहिनी खूप कष्टाने एक घर उभं करते किंवा सगळ्यांना काटकसर करायला लावते तर मग ते शिल्पीला नाही आवडत. तिचं म्हणणं की नाही, मी माझ्या स्वतःवर खर्च करतेच. केसांपासून नखापर्यंत, पायाच्या नखापर्यंत ती छान आणि मस्त राहणारी अशी मुलगी आहे. आणि हे सगळं करत असताना मग तिला समजत नाही की कदाचित आपण दुसऱ्यांच्या भावनांना कुठेतरी धक्का पोचवतोय का, हर्ट करतोय का कोणाला. तर यातनं ती कुणाला तरी दुखवते, यातनं ती कुणाला तरी मे बी त्रास होत असेल एखाद्याला. तर अशा पद्धतीचं ते निगेटिव्ह आहे. अगदी आपण त्याला जो टॅग देतो निगेटिव्ह, तर तसं नाही आहे. मुळात ती जेन्युइन आहे, तिच्या बाजूने ती जेन्युइन आहे की हॅलो, मी खर्च करते, मला आवडतं राहायला छान, तुम्हाला नाही आवडत तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे असं. एक्झॅक्टली. पण ह्याच्या आधी धनश्री, एक टोन तेव्हा वेगळा होता तुझा जेव्हा तू नंदिता साकारत होतीस. ह्याच्यात खूप नॉर्मल आहे. कुठलं तुला जास्त इंटरेस्टिंग आणि थोडंसं टफ वाटतं? असं नाही म्हणू शकत. खरं तर प्रत्येक कॅरेक्टर तेव्हा मी पहिल्यांदाच निगेटिव्ह शेड करत होते. सो ते प्रेशर होतं की आपल्याला ते जमेल का. ऑल्सो त्याच्यामध्ये इतकं काय काय होतं की भाषा म्हणा, तो खानदानी एक तो हे आला पाहिजे. ऑल्सो माझी चण अशी लहान आहे खरं तर, तेव्हा तर मी अजून बारीक होते. ऑल्सो माझ्या समोर जो होता ज्याच्याशी बरोबर मला कम्पीट करायचं तो म्हणजे राणा हार्दिक. तो खूप उंच आहे, धिप्पाड आहे. सो मला लिटरली चॅनलनी सांगितलं पण होतं थोडीशी जाड हो, पण तिथे नाही मला ते जाडबीड होणं शक्य झालं. मग आपल्याला तरीही आपली अथॉरिटी जास्त आणि आपण भारी होत असं दाखवलं पाहिजे पर्सनॅलिटी वाईज. सो ते सगळं मला तिथे ते प्रेशर होतं. आता ते सिमिलर नाही वाटलं पाहिजे, हे शिल्पीसाठीचं प्रेशर आहे. मी निगेटिव्ह भूमिका केलेली आहे, आधी पण केलेली आहे, मग आता मी वेगळं काय देते प्रेक्षकांना, तर आता ते एक प्रेशर आहेच आहे. पण आता तू म्हणालीस तसं की या शिल्पीला स्वतःवर खूप खर्च करायला आवडतो, छान राहायला आवडतं. धनश्रीचं पण असंच आहे का? कारण अभिनेत्री म्हणून प्रत्येकाचं ते असतंच की नाही छान राहायला जवळ, पण धनश्री पण तेवढेच म्हणजे जर 10,000 कमवत असेल तर त्याच्यातले 8-9,000 स्पेंड करेल स्वतःवर? नाही, अजिबातच नाही. त्यातले मी 2,000-3,000 मॅक्झिमम खर्च करेन, पण बाकी मी माझं घर म्हणा, सेव्हिंग म्हणा, ह्या गोष्टींचा नक्कीच विचार करेन. तुला ऑनेस्टली सांगते, मी ह्या क्षेत्रात आहे म्हणून मी जे काही करते ते करते. आपण सलॉनमध्ये जाणं म्हणा, हेअर ट्रीटमेंट्स किंवा स्किन ट्रीटमेंट किंवा जे काय आपल्याला जे छान छान आवडतं,
दो मला आवडायचं, म्हणजे मी ॲक्ट्रेस जरी नसते तरी मला आवडायचं करायला, पण अशी माझी डेअरिंग व्हायची नाही की कधी जाऊन हे सगळं करावं. आता ती होते कारण क्षेत्राची गरज पण आहे, पण अदरवाईज मला सलॉनमध्ये जाऊन ते 5-5 तास बसायला पण खरं तर कंटाळा येतो, अशी मी आहे. बरं, धनश्रीचं सगळ्यात आवडती गोष्ट काय? जर धनश्री अभिनेत्री तर म्हणून तर बघितलंच आहे, तुझे रील्स आम्ही बघतो, सोशल मीडियावर तू खूप ऍक्टिव्ह असतेस. साधारण अशी ओळख कोणी करून देऊ नये, आता धनश्री काडगावकर एक अभिनेत्री आणि रील स्टार वगैरे, नो 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 नो. पण खूप छान होतात ते, म्हणजे आता सध्याची जनरेशन म्हणा किंवा सगळेजण त्याच्यामुळे कनेक्ट असतात आणि एक फन एलिमेंट वाटतं, त्याच्यामुळे तू ह्या सेटवर आता ट्राय केलेस की नाही? हो, या मेकअप रूममध्ये एवढ्याशा छोट्याशा जागेत पण मी 1-2 रील शूट केलेले आहेत. आणि जेव्हा माझे सीन नसतात किंवा वेळ आहे माझ्याकडे थोडासा, तर ऑफकोर्स मी करते रील्स आणि हे सगळं. बरं, आता धनश्री जरी तू या पेहराव्यात असलीस तरी शिल्पीचा पेहराव वेगळा आहे, नॉर्मल आहे, आणि कारण साध्या घरातली असल्यामुळे काय एक्झॅक्ट तिची ती शेडनुसार तिला प्रत्येक वेळेला तिचा ऑरा बदलावा लागणार आहे, तिच्या ड्रेसिंगनुसार, तिच्या डायलॉग्सनुसार, का तशीच शिल्पी सेम राहणार आहे थ्रू आउट? पुढचं अजून मी पटकन एवढ्या पुढचं नाही सांगणार, पण या सगळी जी माणसं आहेत, म्हणजे अश्विनी म्हणा किंवा श्रेयस म्हणा, आई वडील किंवा ही छोटी मुलं, सगळ्यांमध्ये ना शिल्पी तुम्हाला कायम एक वेगळीच दिसणार. मग ती कपड्यांच्या बाबतीत म्हणा, मग ती टुवर्ड्स ॲप्रोचेस, म्हणजे तिचे ॲप्रोच पण कायम वेगळं. सगळे जर म्हटले की आता आपण ना हे करूयात, तर हिचं असं असेल की पण हे करणं गरजेचंच आहे का, म्हणजे ती डायरेक्ट नाही 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 मला नाही करायचं. जसं नंदिता म्हटली असते की नाही मला नाही करायचं, तसं शिल्पी म्हणेल की सगळ्यांचा होकार आहे, छान आनंदी, पण शिल्पीचं असं असेल की मे बी हे करणं गरजेचंच आहे का, म्हणजे एक तो असतो ना कोणीतरी एक असं घालतो, तशी ती असेल कदाचित. सो पुढचं मला माहीत नाही की ह्यात कसे कसे चेंजेस होत जाणार आहेत, पण एक हे आहे की ती काहीतरी सतत एक वेगळे पण तिला दाखवायचं आहे, स्वतःमध्ये आहे, मग ते कपड्यांच्या बाबतीत असो किंवा ॲटिट्यूडच्या तिच्या बाबतीत असो. आणि दीपासोबतची केमिस्ट्री जुळते की नाही? आत्ताच जरी शूट सुरू झालं असलं तरी किती छान दोघी एकत्र, कारण वहिनी आणि नणंदचे सीन तर आता कंटिन्यू बघायला मिळतीलच. सो तुझी तिच्यासोबतची केमिस्ट्री कशी जमली? मला असं वाटतं तुम्हाला आत्ता आम्ही तिथे बसलो होतो, तिच्या मेकअप रूममध्येच होते मी दीपाताईचं, त्यावरनं साधारण अंदाज आला असेल. ब्रेक संपून आमची ताटं अशी आमच्या हातातच होती आणि आम्ही गप्पाच मारत होतो. आणि सुरुवातीला ऑफकोर्स तू म्हणलीस तसं मला केमिस्ट्रीबद्दल वाटत होतं, कारण आमचं खूप काम असणार आहे एकत्र, आत्ताही आहे, पुढे जाऊन आमच्या दोघींचं खूप एकत्र ठशनवालं म्हणा किंवा जे काय असेल ते असणार आहे. तर ऑब्व्हियसली आपल्याला ज्याच्यासमोर सतत काम करायचं आहे, ज्याच्याबरोबर सीन करायचं आहे, त्याच्यासोबत आपलं ट्युनिंग चांगलं असणं खूप गरजेचं आहे. जरी भले तुमचं काय एकमेकींशी पटत नाही असं जरी सिरियलमध्ये दाखवत असले, तरी आऊट म्हणजे तुम्ही ऑफ स्क्रीन जेव्हा असता तेव्हा तुम्ही काय रिॲक्ट होणार आहात सीनमध्ये किंवा कशा पद्धतीने तुम्ही काम करता, तुमच्या कामाची पद्धत काय, हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. सो सुरुवातीपासूनच एक चांगली गोष्ट अशी झाली की सिरियल सुरू झाली आमची नुकतीच, आणि आम्ही प्रमोशनसाठी कोल्हापूर, सांगली, इकडे तिकडे फिरत होतो. सो त्या प्रवासाच्या निमित्ताने आमची खूप चांगली मैत्री झाली आणि शी इज व्हेरी सपोर्टिव्ह. मुळात मला हे खूपदा सांगितलं की धनश्री आपण ना बोललं पाहिजे, सीन एकत्र बोलला पाहिजे, किंवा त्याच्या मागं काय घडलं आहे, किंवा तू कशी रिॲक्ट होणार आहेस, मी काय रिॲक्ट होणार आहे, किंवा ह्या क्लोजला मी हे हे एक्स्ट्रा केलं आहे, तर हे मी तुला सांगत जाईन, किंवा तू मला सांगत जा की तू हे केलं आहेस तर म्हणजे मी माझ्या क्लोजला हे करीन, किंवा मी क्यूज देईन तुला. आता हे खूप टेक्निकल झालं, पण मुळात या सगळ्याचं काय म्हणतात त्याला हे आहे की ते फार सीन कसा चांगला होईल यासाठी काय काय करायला पाहिजे याबद्दलच्या आमच्या खूप गप्पा झाल्या. सो आय थिंक आमचे हे 2-3च विषय असतात बोलायचे सीनबद्दल, की हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, किंवा तिला पण एक मुलगा आहे छोटासा, त्याला सोडून ती येऊन काम करते, त्यामुळे आई म्हणून तिचाही जीव तिकडे अडकलाय थोडासा, आणि इथे आता इतकं मोठं प्रोजेक्ट करते ती, सो ऑफकोर्स इथे ती फोकस्ड आहे. मी पण एक न्यू मॉम आहे, मी माझं बाळ पुण्यामध्ये तिकडे आहे आणि मी इकडे काम करते. सो त्या लाईनवर आमच्या खूप गप्पा होतात, आणि सोशल मीडिया, थोडं सोशल मीडिया मी सध्या तिला शिकवते. सो हे 3च विषय आमचे असतात जे आम्ही गप्पा मारतो, पण
प्रचंड गप्पा मारू शकतो आम्ही दोघी. आणि आता माझा प्रश्न तोच होता, कारण तिने मध्यंतरी ब्रेक घेतलेला जेव्हा, कारण तिला मुलांकडे लक्ष द्यायचं होतं. तू न्यू मॉम आहेस, त्याच्यामुळे तुझं पण एक अर्ध लक्ष आपल्या घरी असतं, बाळाकडे असतं. तू ह्या सगळ्याकडे कसं बघतेस धनश्री? कारण आता पहिल्याच एक पिरियड होता जेव्हा अभिनेत्री ब्रेक घ्यायच्या, खूप लॉंग ब्रेक घ्यायचा, जसं दीपाच्या बाबतीतही घडलं. तू त्याच्यावर कशी रिॲक्ट होतेस? माझं ना ठरत नव्हतं. मी बेसिकली इतकी क्लिअर होते. माझं म्हणणं असं होतं की आयुष्यात मी जेव्हा केव्हा प्रेग्नंट असेन किंवा जे काही ही फेज चालू होईल, त्या प्रत्येक काळात मी काम करणार. मी ब्रेकच घेणार नाही, ह्या विचारांची मी होते. पण नेमकं त्याच काळात पॅन्डेमिक, कोरोना, त्यामुळे ऑब्व्हियसली मला घरी बसावं लागलं. जेव्हा की मला नंदितासाठी परत विचारलं पण होतं, मी तयारही होत होते की नाही करूया आपण काम. पण ओव्हरऑल सिनॅरिओ असा होता की कोविडमुळे नाही ते शक्य नव्हतं. सो तेव्हा मला घरी बसावं लागलं. म्हणजे जी मुलगी ठरवते की आपण कधीच घरी बसायचं नाही, कायम काम, व्हॉट एव्हर इट इज, तर त्या मुलीला तेव्हा घरी बसावं लागलं. आणि जसा कबीर झाला त्याच्यानंतर मी इतकी त्यात रमले खरं तर. त्यानंतर मीच स्वतः अनेकदा माझ्या नवऱ्याला, दुर्वेशला असं म्हणायचे की नाही दुर्वेश, मला नाही काम करायचं आता, इतकं गोड बाळ आहे हे, त्याच्याबरोबर माझं इतकं छान वेळ जातोय, नाही करायचं मला काम. कुठेतरी सगळं करून झाल्यानंतर रात्री जेव्हा थोडासा वेळ स्वतःसाठी मिळायचा, तेव्हा ऑफकोर्स वाटायचं मला की मी मिस करते माझं काम. मी एखादी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवणं, काहीतरी एंटरटेनमेंट करणं, हे मी मिस करते. मला करायचं आहे खरं तर काम, पण कसं करू, नको, नाही. सो ह्या कम्प्लीट डिलेमामध्ये मी होते. पण मग माझ्या नवऱ्याने तेच सांगितलं की हे बघ, तुला समोरून कामं येत आहेत आणि चांगली कामं येत आहेत आणि तुझ्यामध्ये ते आहे, असं नाही की तुला काही येतच नाही आणि तरी तू असंही नाही, तर मग का नाही करायचं, तू वाया घालवू नकोस तुझं टॅलेंट. सो त्यांनी मला हा एक आधार दिला, हा सपोर्ट दिला आणि म्हणून मी आज परत एकदा सुरू केलं आहे. ऑफकोर्स छोटा गॅप आहे हा, म्हणजे 1.5 वर्षाचा गॅप काहीच नाही आहे खरं तर. कारण जे म्हणजे बाळच आहे अजून, तरीही मी काम करते. ऑफकोर्स माझा जीव अडकला आहे त्याच्यामध्ये. पण तो ओके आहे फॉर्च्युनेटली. कारण पोटात असताना मी त्याला अनेकदा सांगायचं की बाळा, तुझ्या आईला काम करायचं आहे पुढे जाऊन, सो तू तेवढा सपोर्टिव्ह राहा, समजूतदार राहा. तर आय थिंक तो तेवढा आहे समजूतदार आणि ती फेज पुढे पण तसाच राहील. आणि ती फेज तू एन्जॉय केलीस आणि आता कुठेतरी कामात लक्ष देऊन सुद्धा सांभाळणं हे पण आता बऱ्याच स्त्रिया करतात आणि त्यातलीच तू एक आहेस. सो ती एक धमाल आहे, ती एक मजा आहे आणि ती एक वेगळी फेज आहे तुझ्या आयुष्यातली. सो आता जाता जाता धनश्री प्रेक्षकांना काय सांगशील? पुन्हा एकदा छान नवीन घेऊन येतेस कॅरेक्टर आणि वेगळं कॅरेक्टर असणार आहे. सो त्याच्याबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता आहे. सुरू तर झालेत, एपिसोड लोक पाहतात आणि तुला पण अर्थात प्रेक्षकांच्या कमेंट्स ऐकायला मिळाल्या असतील. येस, 2016 तुझ्यात जीवरंगला चालू झाली आणि आज 2022 आहे. कोणीही तुझ्यात जीवरंगला किंवा त्यातली सगळी कॅरेक्टर्स, नंदिता गायकवाड, त्यांची डायलॉग्स अजूनही कोणी विसरलेलं नाही आहे. आणि एका कलाकाराला एखादं कॅरेक्टर, एखादं पात्र जेव्हा आम्ही करतो ते कोणी विसरू नये असं वाटतच असतं. मी असं म्हणणार नाही की ते पूर्ण पुसून टाकायचं आहे मला आणि नव्याने मी एक नवं कॅरेक्टर करते असं नाही. पण मी एक अभिनेत्री आहे, वेगवेगळं काही ना काहीतरी मी कायम ट्राय करत राहणार. सो हे माझ्यासाठी मी एक वेगळं निगेटिव्ह पात्र साकारते आहे आणि एक वेगळी गोष्ट तुमच्यापर्यंत घेऊन येते आहे. तर आय होप तुम्ही नंदितावर जसं प्रेम केलं तसंच ह्या शिल्पीवर सुद्धा, भले ती थोडी वाईट वागणारी असली तरी पण कारण वाईट वागणाऱ्यांचे पण सपोर्टर्स खूप असतात बरं का. तर तुम्ही त्या पात्रावरती सुद्धा, शिल्पीवरती सुद्धा तसंच प्रेम करावं आणि तुमचे आशीर्वाद असेच राहू देत. थँक्यू सो मच. खूप दिवसांनी भेटून आणि बोलून छान वाटलं आणि तुला खूप खूप शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.